हॅलो गाईज, कशा आहात सगळे. आज मला एक गोष्ट आठवली म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय. मध्ये फर्स्ट वीकमध्ये ना आम्ही जंगल ट्रेक करण्यासाठी पुण्यामध्ये गेलो होतो. ठीक आहे, तर मस्त आमची ट्रेकिंग वगैरे खूप छान झाली, एन्जॉय केला. जाताना आम्ही स्लीपरच बुक केलं होतं आणि येताना आम्ही जनरलमध्येच आलो, कारण की फक्त 2-3 तासाचंच मुंबई ते पुणेच होतं ना, तर 2-3 तासासाठीच आम्ही बोललो की ठीक आहे, चल येताना स्लीपर केली तर जाताना जनरलमध्ये जाऊया. तर केलं आणि भाई जनरलमध्ये एवढी गर्दी, पण तरीसुद्धा आमचं नशीब की आम्ही म्हणजे जेवढे जण होतो त्यांना समोरासमोरच बसायला भेटलं. ठीक आहे, ते कसं 3 सीट असतात ना त्या ट्रेनमध्ये लांबच्या. जयपूरला जाणारी ती ट्रेन होती. तर जे लास्ट सीट होती वरती, त्या सीटवर ते एक होता माणूस. माझे ओव्हर ॲक्टिंग इग्नोर करा. तर तो माणूस होता वरती आणि एकटाच बसलेला. आम्ही त्यांना विचारलं की कोण आहे का इथे बसलेलं, तर ते बोलले की हां 3 जण आहेत म्हणून बसलेलं. तर मी ठीक आहे, चल जाऊ. पण ना खूप वेळ झाला, 10-15 मिनिटं झाले, पण तिथे कोणीच नव्हता आलं. तो एकटाच बसलेला आणि बिचारे बाकीचे लोक असेच उभे होते. तर मग मी आणि माझी मैत्रीण नाही ना, आम्ही त्याला नुसतं बघतोय भाई, नुसतं बघतोय. पण तो उठे ना कोणाला सांगत आहे की बाबा इथे या कोणीतरी बसायला. मी हा वेळ करत होते की तिथे अजून 2 जण कोण आहे जे बसायला तिथे येणार आहेत म्हणून, त्यांच्यासाठी जागा ठेवली त्यांनी. कोणच येत नाहीये. पण जे उभे राहिले त्यांचा आम्हाला वाईट वाटत होतं. असं वाटत होतं यार, एवढी जागा असून सुद्धा कोणी बसत, त्याला बोलत का नव्हते. मला आत्ता पण तोच प्रश्न की त्याला कोणी बोललं का नाही, त्याला बोलत का नव्हतं, तो एकटा बसलेला तरी सुद्धा. तर ना दोघं असे छोटे मुलं होते, ते असतील मे बी 20-21-22 वर्षाचे होते बिचारे. तर आणि त्यांच्यासोबत ना 7-8-9 वर्षाची छोटी छोटी मुलं होती त्यांच्यासोबत. तर आता एवढे लोक ते 4 जण उभं होते. तर मी त्या जो होता ना थोडा मोठा त्यांच्यामध्ये, त्यांना असा मी हात लागला. तर बोलले की इकडे आहे जागा, वरती बसा ना. तर तो बोलला की नाही, तो बसू देत नाही आहे. तर मी बोलली भाई बसू देत नाही तर बोला ना त्यांना की उठा म्हणून, साईडला म्हणून बसू द्या आम्हाला. नाही, कोणीच त्याला बोलत नव्हतं. जे लोक येत होते त्यांना आम्ही इशारा करत होतो, त्याला बोलत होतो बसा ना, इथे जागा आहे, बसा ना इथे, बसा ना. ते कोणच बसत नाहीये. आता डोका फिरलेला ना माझा. पण ठीक आहे. मग नंतर ना आम्ही कल्याणलाच उतरणार होतो. तर आणि ती पोरं पण कल्याणलाच उतरणार होते. बिचाऱ्यांचं मला वाईट वाटत होतं. आणि नंतर मग मी आणि माझे फ्रेंड आम्ही 2 जण बोलतो की त्याने असं का केलं असेल, त्याने जागा का नाही दिला. मग थोडं वेळेने ना तसं सरकत त्याला झोपायला जागा केला. त्याने झोपायला जागा केला आणि त्याच्याच गावचा त्या सेम लँग्वेज होती त्यांची. तर आम्हाला असं वाटलं की त्याच्या गावचा एक ना माणसाला त्याने जागा दिली. आणि तो असा झोपला आणि त्या साईडला तो पण झोपला. म्हणजे किती लोक हरामी असतात यार. तू जयपूरला जातो, ठीक आहे, ओके आहे, तू बसलायस, तू बाकीची पण जागा अडवतोय, चुकीचं आहे ना यार. जी जवळजवळ जी उभे आहे तुझ्या समोर त्यांना तरी तू बसायला दिलं पाहिजे ना. मग का अशी लोक करत होते, का करतात मला काही समजलं नाही ते. मला अजूनही तो प्रश्न पडलाय की त्या माणसाला कोण बोलत का नव्हतं की इथे कोण बसलंय, बसू दे म्हणून. कोणीच त्याला का नव्हतं बोललं यार. मला काय, आम्हाला हाच प्रश्न पडला. आम्ही उतरल्याच्या नंतर पण हेच विचार करत होतो की त्याने बसायला नाही दिलं ते वेगळं, पण त्याला कोण बोललं का नाही, त्याला कोण बोलत का नव्हतं. एवढे लोक 2-3 तास उभे होते त्या ट्रेनमध्ये, मग त्याला कोण का नाही बोललं. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा मला. बस.